सगळ्यांची क्षमा मागतो त्याच्यासाठी. दासोपंतांविषयी बोलण्यासाठी मी आपल्या सगळ्यांसमोर आहे. दासोपंत म्हणजे 15व्या आणि 16व्या शतकाच्या उंबरठ्यावरचं व्यक्तिमत्व आहे. बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. तसं पाहायला गेलं तर दासोपंतांचा जन्म हा बिदर परगण्यामधला, बिदर आजचा बिदर जिल्हा जो आहे त्या बिदर जिल्ह्यामध्ये नारायणखेड नावाचं गाव आहे किंवा नारायणपेठ नावाचं गाव आहे. त्या गावातला त्यांचा जन्म. त्यांच्या घरी गावातलं पंचमहाली देशमुख पण किंवा देशपांडे पण होतं. गावातला सारा जमा करण्याचं काम ते करायचे आणि तो सारा जमा करून बादशहाच्या दरबारी जमा करण्याचं काम ते करत होते. हा सगळा सारा जमा करून जे काही त्यांच्या गावातली आसपासच्या 5 गावातली जनता होती त्यांच्याकडून तो सगळा सारा जमा करायचा आणि बादशहाच्या दरबारामध्ये बादशहा जेव्हा मागेल तेव्हा तो जमा करायचा, अशी त्यांची एकंदर कामाची पद्धती होती. घरामध्ये श्री दत्तात्रयांचं दैवत 7 पिढ्यांपासून चालत आलेलं होतं. त्याची पूजा अर्चा नित्यनेम कुलधर्म कुलाचार चालतच होते. एकदा झालं असं की खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये लोकांना अन्न मिळत नव्हतं, पाणी मिळत नव्हतं. गुराढोऱ्यांची तर परिस्थिती फारच वेगळी होती. माणसाला जिथं अन्न नाही तिथं जनावरांना अन्न मिळण्याची शक्यताच उरत नाही. त्यामुळे माणसांची अशी सगळी दयनीय अवस्था झालेली होती आणि दिगंबर पंतांना म्हणजे दासूच्या वडिलांना ती अवस्था काही पाहावली नाही. आणि मग ही अवस्था न पाहून शेवटी त्यांनी आपल्या जवळची धान्याची कोठारं खुली केली सामान्य जनतेसाठी. लांबून लांबून लोक यायची आणि तिथून धान्य जे काही जमा झालेलं असेल तर ती घेऊन जायची. वास्तविकता धान्य जमा झालेलं, साऱ्याच्या रूपात जमा झालेलं धान्य ही बादशहाची मालकीचं होतं. पण तरी देखील त्यांनी ते आपल्या अधिकारामध्ये, आपल्या अखत्यारीमध्ये त्याचं वाटप केलं. हे सगळं वाटल्यानंतर बादशहाला कळालं की अशा अशा पद्धतीनं दिगंबर पंतांनी धान्य वाटलंय आणि मग शेवटी बादशहाने त्यांना दरबारात बोलवलं. दरबारात बोलवल्यानंतर छोटा दासू आणि सगळा लवाजमा असा सगळा सोबत होता आणि ते दरबारात गेले. बादशहानं करड्या आवाजात विचारलं की आपण धान्याची कोठारं खुली का केली, आमची परवानगी न घेता? तेव्हा त्यांनी सांगितलं की लोक अन्नान्न दशा करून मरू लागलेले होते आणि त्यासाठी त्यांची दया येऊन मला असं वाटलं की ते आपण वाटप केलं पाहिजे, आपली जबाबदारी, आपलं दायित्व येते असं म्हणून त्यांनी ती कोठारं खुली केलेली होती असं उत्तर दिलं. पण बादशहाला काही ते उत्तर पटलं नाही. त्या काळची त्याची रक्कम होती 2 लाख टोन मोहरा इतकी त्याची रक्कम होती. आणि मग बादशहानं सांगितलं की 2 महिन्यांच्या आत ही सगळी कराची रक्कम तुम्ही जर बादशाह दरबारामध्ये जमा केली नाही तर आम्ही तुमच्या या मुलाला मुसलमान करून घेऊ. दिगंबर पंतांना खूप मोठा धक्का बसला आणि बादशहाच्या मनात काही वेगळेच विचार चाललेले होते. कारण बादशहाला मूलबाळ नव्हतं, आपल्या गादीला वारस पुढं कोण हा प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर उभं राहिलेलं होतं आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर दासूच्या रूपात त्याला मिळालेलं होतं. मुलगा तेजपुंज दिसतोय, चांगला दिसतोय, चुणचुणीत दिसतोय आणि आपण आपला राज्य मुस्लिम करून घेऊ आणि आपला राज्यकारभार त्याच्या हाती सोपवू असा त्यांनी विचार केला. हा सगळा विचार करत असताना सगळ्या दरबारातल्या काही मंडळींचाही त्यांनी त्यांचंही मत घेतलेलं होतं आणि मग एक करार पत्रक तयार करून त्या करारपत्रावर दिगंबर पंतांची सही घेतली. शेवटी दिगंबर पंत हवालदिल होऊन आपल्या गावी परतले. दासूची आई विचारू लागली, दासू कुठे आहे, बोला माझा दासू कुठे आहे? पण दिगंबर पंतांना काही उत्तर देता येत नव्हतं आणि धड पुरुष असल्यामुळे रडून सुद्धा दुःख स्वतःच व्यक्त करता येत नव्हतं. शेवटी दिगंबर पंतांनी सांगितलं, दासू गेला, आपला दासू गेला. त्यांना कळालं नाही, आईला कळालं नाही, गेला म्हणजे काय झाला? त्यांनी विचारलं तेव्हा दिगंबर पंतांनी सांगितलं, घडलेला सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. दासूची आई धाय मुकलून रडू लागली, पण रडण्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. बादशहाला काही कणव येणार नव्हती, बादशहा काही दयाळूपणा त्यांच्याविषयी दाखवणार नव्हता. शेवटी ह्या दोघांनी ठरवलं श्री दत्तात्रयांची आराधना करायची आणि त्याच्याजवळच आता जे काही मागणं आहे ते मागायचं. इकडं दासूला सुद्धा राजांनी नजर कैदेत ठेवलेलं होतं, पोलीस म्हणून ठेवलेलं होतं
आणि दासूला दररोज 1 रुपया दिला जायचा आणि तो 1 रुपया त्याच्या दररोजच्या भोजनाच्या खर्चासाठी दिला जायचा. पण दासू मात्र दररोज सकाळी तिथल्या बिदरच्या नरसिंह तीर्थावर जायचा आणि नरसिंह तीर्थावर जाऊन स्वतःची जी काय ध्यान, आराधना, जप, साधना जी काय असेल ती करायचा आणि 1 रुपया मात्र तिथल्या गोरगरिबांना, ब्राह्मणांना दानदक्षिणा म्हणून देऊन टाकायचा. असे 30-29 दिवस झाले. 30वा दिवस उजाडला. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती. आजूबाजूची उत्सुकता नाही म्हणता येणार, पण सगळ्यांना फार वैषम्य वाटत होतं, दुःख वाटत होतं की अरे हा एवढा मोठा चुणचुणीत पोरगा आणि त्याच्यावर हा काय धर्मांतराचा दुर्धर प्रसंग ओढावलाय असं सगळ्यांना वाटत होतं. लोकांना देखील त्याच्याविषयीचा कणवाळूपणा त्यांच्या मनामध्ये होता, पण लोकांच्या हातात काहीच नव्हतं, लोक करू काहीच शकत नव्हते. आणि शेवटी तो 30वा दिवस उजाडल्यानंतर दासू नित्य नियमाप्रमाणे नरसिंह तीर्थावर गेला आणि तिथं आराधना, जप, ध्यान वगैरे सगळं करून पुन्हा वापस आला. वाट बघू लागला. आता आपल्याला कुणीतरी सोडवायला येईल याची वाट तो गेले 30 दिवसापासून बघत होता, पण आजपर्यंत कोणीच आलेलं नव्हतं. दत्तात्रयांची करुणा मनातल्या मनात भाकत होता की हे प्रभू दत्तात्रया, तुझा मी सेवक आहे आणि तूच मला आता याच्यातून तारणहार आहेस, तूच मला तारणार आहेस, तेव्हा माझ्यावरचं हे संकट, माझ्यावरचं हे अरिष्ट दूर कर, हरण कर. अशा पद्धतीची प्रार्थना मनोमन दत्तात्रयांना करू लागला. आणि ही प्रार्थना चालूच असताना दरबार एकीकडे भरलेला होता. बादशाह खूप आनंदित होता. अली बेरीद शाह, तिथं बादशाही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या एकंदर भागामध्ये 5 बादशाह नांदत होत्या आणि त्यातला हा अली बेरीद शाह नावाचा बादशाह होता. त्याला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होता की अरे आता आपलं स्वप्न पूर्ण होणार, आपण जे ठरवलंय ते आता पूर्ण होणार. हे सगळं चालू असताना दरबार भरला होता. मोठमोठ्या मंडळी सगळ्या दरबारात होत्या. तिकडे दासूच्या गावी दासूच्या आई आणि वडील दत्तात्रयांची करुणा भाकत बसलेले होते. कारण 2 लाख होन मोहरा एवढी रक्कम 1-2 महिन्यामध्ये उभारणं शक्यच नव्हतं त्या काळामध्ये. आणि दुष्काळ पडलेला होता, त्यात तर शक्यच नव्हतं. आणि मग शेवटी घडलं असं की दत्ताजी पाडेवार नावाचा एक गृहस्थ आला, धनगर माणूस. साधारणपणे दासोपंतांची आणि दामाजी पंत नावाचे जे संत होऊन गेले, दामाजी पंतांना वाचवायला विठू महार आलेला होता, तसं दासोपंतांना वाचवायला दत्ताजी पाडेवार नावाचा धनगर गृहस्थ आलेला होता. खांद्यावर घोंगडी घेतलेली, हातात काठी, अशा अवतारामध्ये तो तिथे आलेला होता. आणि त्यांनी मोहरांची पिशवी तिथं जमा केली. सांगितलं की मला दिगंबर पंतांनी पाठवलंय, 7 पिढ्यांपासून मी त्यांच्याकडं चाकरी करतो आणि त्यांनी मला हे धन देऊन पाठवलंय, मोजून घ्या. तिथं मोजायला सुरुवात केली. मोजणं झालं आणि मोजणी झाल्यावर त्याच्याकडे पावती दिली आणि त्याला पुढे पाठवलं. आता बादशहाला दासूला सोडणं हे बंधनकारक झालेलं होतं करारानुसार, जो काही करार झालेला होता त्याच्यानुसार. आणि बादशहाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे दासूला सोडलं. उंची वस्त्र, आभूषणं आणि पालखी देऊन त्याचा गौरव करून त्याला त्याच्या गावी पाठवलं. त्या काळामध्ये प्रथा अशी होती की एखादा माणूस तीर्थयात्रेला गेला तर तो जिवंत येण्याची शक्यताच नव्हती वापस परत. कारण काशीला जायचं म्हणलं तर काशीला चालत जाणं आणि चालत येणं या काळामध्ये ह्याच्यात खूप वेळ निघून जायचा आणि रस्त्यामध्ये संकट खूप मोठ्या प्रमाणावर यायची. जंगल असायचं, मग त्यामध्ये प्राणी असायचे, त्यामुळं मग माणूस जिवंत येईल का नाही याची शाश्वती नसायची. त्यामुळे त्या काळामध्ये प्रथा रूढ झालेली होती की माणूस अशा संकटातून सुटून आला, संकटाच्या दारातून आला किंवा खूप मोठी तीर्थयात्रा करून आला तर गावच्या वेशीवर जाऊन त्याचा सत्कार केला जायचा. दासू वेशीवर आला, थांबला, इकडे पाहिलं, पण कोणीच दिसत नव्हतं वेशीवर. आई वडील आपले कोणीच आलेले नव्हते. त्याला कळालं नाही. शेवटी त्यांनी सेवेकऱ्यांना, त्या पालखीधाऱ्यांना सांगितलं की चला तुम्ही घरी जाऊ आपण. आणि मग त्याला घरी सोडलं. घरात गेल्यानंतर आनंद वाटला सगळ्यांना, पण हा आनंद क्षणिक असा वाटला. कारण दासूच्या आईला आणि वडिलांना असं वाटलं की मुलगा आता मुस्लिम होणार आहे, मुसलमान होणार आहे आणि शेवटची भेट आई वडिलांची म्हणून तो आलाय की काय. आणि मग ते मध्ये आल्यानंतर आई वडिलांच्या पाया पडला, मिठी मारली आणि घडलेला प्रसंग त्यांनी सांगितला. तेव्हा दिगंबर पंतांनी सांगितलं की दत्ताजी पाडेवार अशा नावाचा एकही गृहस्थ माझ्याकडे चाकरीला नाही आणि मी कुणाला पाठवलेलं नव्हतं. एवढी तसबीज करणं माझ्याच्यानं शक्यही नव्हतं. दासूला आश्चर्य वाटलं. अरे
आपल्याला साक्षात प्रभू दत्तात्रयांनीच वाचवलं असा त्याचा समज झाला. आणि मग त्या दिवशीपासून त्याची दत्तात्रयांवरची भक्ती अधिक दृढ झाली. दरम्यानच्या काळामध्ये 4-5व्या वर्षी दासूची मुंज झालेली होती तत्कालीन प्रथेप्रमाणे, आणि 9व्या वर्षी विवाह बंधनातही तो अडकलेला होता. दासूच्या आईचं नाव पार्वतीबाई असं होतं आणि पत्नीचं नाव जानकीबाई असं होतं. 9व्या वर्षी विवाह झाल्यानंतर अवघ्या 2-3 वर्षातच अशा प्रकारचा प्रसंग घडला. आणि मग या प्रसंगामुळं दासू अधिक अंतर्मुख झाला. आणि मग आपल्याला प्रभू दत्तात्रयांनी वाचवलं, पण ज्यांनी वाचवलं त्याचं दर्शन काही आपल्याला घेता आलं नाही, ही खंत त्याच्या मनात कुठेतरी गोचत होती. आणि मग त्याच्या वृत्तीमध्ये एकांतता जास्त घुमू लागली. एकांतात बसू लागला, ध्यान करू लागला, विचार करू लागला, साधना करू लागला. आणि शेवटी या एकांताच्या भरातच वयाच्या 15व्या-16व्या वर्षी दासूनी घर सोडलं. घर सोडून दासू तिथून जवळच डाकुळगी नावाचं गाव आहे तिथे आला. त्या डाकुळगीला एक सद्गृहस्थ होते. त्यांनी त्याला पाहिलं आणि सांगितलं. ते अजानुबाहू स्वरूप दासोपंत अजानुबाहू होते. प्रभू श्री रामचंद्र अजानुबाहू होते. आपण रामरक्षेमध्ये म्हणतो ध्याये दाजानुबाहू. तसं दासोपंतांचं सुद्धा शरीर लक्षण सांगताना दासोपंत अजानुबाहू होते असं सांगितलेलं. आणि मग अजानुबाहू म्हणजे साधारणपणे गुडघ्यापर्यंत हात, इतके हात लांब असतात, त्याला अजानुबाहू असं म्हणलं जात असतं. तर गुडघ्यापर्यंत हात होते त्यांचे. आणि मग ती अजानुबाहू मूर्ती बघून, ती तेजपुंज मूर्ती बघून तिथल्या जो सावकार माणूस होता त्या सावकार गृहस्थाला वाटलं की अरे हा चांगला माणूस दिसतोय, कुणीतरी सद्गृहस्थ दिसतोय, कुणीतरी सत्पुरुष दिसतोय. आपल्याला जर आपला मानवी जीवनाचा उद्धार करायचा असेल तर आपण त्याला गुरु केलं पाहिजे. आणि म्हणून ते त्याच्या पायावर नतमस्तक झाले आणि सांगितलं की मला तुमचा गुरुमंत्र द्या, मला तुम्ही गुरु म्हणून हवे आहात. तेव्हा दासूने सांगितलं, हो माझं वय आत्ताशी 16-17 वर्ष आहे, मी अजून काहीच अनुभव घेतलेले नाहीये आणि मग मलाही प्रत्यक्ष अनुग्रह लाभलेला नाहीये आणखी तरी, त्यामुळे मी तुम्हाला काही अनुग्रह देऊ शकत नाही. आणि मग दासोपंत किंवा दासू तिथून पुढे निघाला. मग फिरत 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 भारत भ्रमण झालं. दासोपंतांचं जे मुख्य चरित्र आहे ते बऱ्यापैकी चमत्कृतीपूर्ण कथांनी भरलेलं आहे. वास्तविकतः आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये लोकांना त्या कथा रुचणाऱ्या नाहीत किंवा पचणाऱ्या नाहीत. पण जे जनरल संतांच्या बाबतीमधल्या आख्यायिका असतात तशाच आख्यायिका अनेक आहेत. आणि दासोपंतांच्या बाबतीत ही मोठी गोष्ट आहे की दासोपंतांच्या चमत्कृतीपूर्णच लिखाण, म्हणजे चमत्कृतीपूर्णच कथा ज्या असतात त्यांच्या. आणि मग दासोपंत पूर्ण भारत भ्रमण केलं. या भारत भ्रमणाच्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, तिथली लोक, तिथल्या परंपरा हे सगळं अभ्यासत गेले. या सगळ्यांच्या जाणीवा त्यांना होत गेल्या आणि भविष्य काळात त्याचाच परिणाम म्हणून त्यांचं लेखन अवतरलं की काय असं वाटायला लागतं. तिथून पुढं भारत भ्रमण सगळं केल्यानंतर दासोपंत माहूरगडावर आले आणि माहूरगडावर त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या म्हणजे तपश्चर्या आणि वेदाध्ययन किंवा इतर उपनिषद ग्रंथांचं अध्ययन असं 12 वर्ष तिथं राहून केलं. हे सगळं अध्ययन, ही सगळ्या साधनेतून त्यांना थोडासा साक्षात्कार तिथं झाला आणि तिथं सांगितलं गेलं की तू राक्षस भुवनला जा, तिथं तुला माझा साक्षात्कार होईल असं दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं. वास्तविकतः असं सांगितलं जातं की तिथं माहूरगडावर दासोपंत तपश्चर्या करत होते, लिखाण करत होते, तर तिथं साक्षात दत्तप्रभू त्यांच्यासोबत सोंगट्या खेळत होते असं सांगितलं जायचं. आणि मग पण तरी देखील दासोपंतांना साक्षात्कार माहूरगडावर एकदा झाला आणि मग तिथून पुढे त्यांना आज्ञा मिळाली की तू राक्षस भुवनला जा, तिथं तुला साक्षात्कार होईल. मग दासोपंत राक्षस भुवनला गेले, फिरत फिरत राक्षस भुवनला आले आणि राक्षस भुवनला त्यांना साक्षात्कार झाला. तिथं वालुकेच्या खाली त्यांना दत्तात्रयांच्या पादुका सापडल्या. आज देखील त्या पादुका धाकटे देवघर इथं आहेत. अतिशय त्या पादुका जर पाहिल्या तर अतिशय कोरीव काम आणि अतिशय साक्षात दत्तप्रभूंचा स्पर्श, दासोपंतांचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळं त्याच्यातलं तेज काही वेगळंच आहे. त्यामुळे ते पाहिलं की अंगावर शहारे यायला लागतात की इतकं बारीक आणि कोरीव काम, कलेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इतकं कोरीव काम त्याच्यावर केलेलं आहे. आणि मग साधारणपणे फुलांचं नक्षीकाम त्याच्यावर, त्या पादुकांवर केलेलं आहे.
आणि मग तिथून दासोपंत परत पुन्हा डाकुळगीला गेले आणि डाकुळगीला गेल्यानंतर तिथले जे पूर्वी सद्ग्रस्त भेटलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मला तुमचा अनुग्रह घ्यायचा आहे. त्यांना तिथं अनुग्रह दिला आणि दत्तात्रयांची एक मूर्ती त्यांनी तिथं दिली. आणि परत दासोपंत फिरत 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 भारत भ्रमण करू लागले. पुन्हा एकदा भारत भ्रमण केलं. दासोपंतांनी आयुष्यात 2 वेळेला भारत भ्रमण केलं. साधारणपणे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याकडे एक श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, केल्याने पंडित मैत्री, केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेमध्ये संचार, मनुजा चातुर्य येतसे फार. असे सगळे अनुभव आणि सगळे भारत भ्रमणाचा अनुभव गाठीशी आल्यामुळं दासोपंतांचं व्यक्तिमत्व अधिकच खुलत गेलेलं होतं. आणि मग दासोपंत वाणी संगमी आले. आता याच्यातही थोडासा अभ्यासकांमध्ये मतभेद आहे की कुणी म्हणतं वाणी संगम म्हणजे वाणा संगम आपल्या इथे सोनपेठच्या जवळ आहे, आणि कुणी म्हणतं की हा प्रसंग कंदकुर्तीला घडला. कंदकुर्ती म्हणजे निजामाबाद जवळ येतं आणि डॉक्टर हेडगेवार जे संघाचे संस्थापक होते तर त्यांचं ते मूळ गाव, तिथं संगम आहे नद्यांचा, वाणा संगम. तिथं पण वाणा संगम असंच म्हणलं जातं. तिथं वाणा संगम म्हणतात आणि सोनपेठ जवळ जे आहे त्याला वाणी संगम असं म्हणतात. तर त्या ठिकाणी मग दासोपंत आलेले होते. एका तीरावर दासोपंत आणि दुसऱ्या तीरावर दासोपंतांच्या घरचे लोक आलेले होते. कारण त्या काळामध्ये प्रथा अशी होती की जर एखाद्या विवाहित महिलेचा पती 12 वर्ष जर घरी आला नाही तर तिने आपले सौभाग्याचे अलंकार विसर्जित करायचे, सौभाग्याचे अलंकार सोडून द्यायचे, समर्पण करायचे, अशी सती जायचं, अशी पद्धतीची प्रथा होती. आणि मग त्या कर्मासाठी हे सगळे लोक तिथे आलेले होते आणि दासोपंत दुसऱ्या तीरावर होते. मग कुणीतरी सत्पुरुष आलाय म्हणून त्याचं दर्शन आधी घेऊ आणि मग हे काम करू असं म्हणून ते पाया पडायला गेले. आणि पाया पडायला गेल्यावर दासोपंतांनी ओळखलं आपल्या पत्नीला. दासोपंतांना काही त्यांनी ओळखलं नाही, कारण 12-13 वर्ष होऊन गेलेली होती जवळपास, त्यामुळे खूप बदल झालेला होता. आणि जेव्हा दासोपंत घराच्या बाहेर पडले तेव्हा पौगंड अवस्थेत होते, त्यामुळे त्या अवस्थेत तर प्रचंड मोठे बदल होतात शरीर रचनेमध्ये. त्यामुळे दासोपंत त्यांना काही ओळखू आले नाही. पण दासोपंतांनी मात्र त्यांना ओळखलं आणि सांगितलं की हे कर्म थांबवा. त्यांनी विचारलं का थांबवा, मग त्यांनी आपली ओळख सांगितली आणि मग सगळ्यांना आनंद वाटला. शेवटी त्यांनी गावाकडं, आपल्या गावी आपली देशमुख पण देशपांडे पण आहे, तुम्ही चला तिकडे असा आग्रह केला. पण दासोपंत म्हणाले नाही, आता मी येणार नाही तिथे. आणि मग गावाकडचं सगळं कारभार दुसऱ्याच्या हाती देऊन दासोपंत आणि त्यांचा सगळा परिवार फिरत 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 अंबाजोगाईला आले. अंबाजोगाईला सितोपंत देशपांडे नावाचे एक गृहस्थ होते. आज भटगल्लीतला जो गणपती पार आहे तर तो त्यावेळेला गावाचा मध्यभाग होता. दासोपंत तिथे उतरलेले होते आणि सितोपंत देशपांडे नावाचे जे गृहस्थ होते ते इथले जहागीरदार किंवा देशपांडे होते. आणि त्यांचा असा प्रण होता की ज्या माणसाला मी पाहता क्षणी माझी समाधी लागेल त्या माणसाला मी माझा गुरु करणार. आणि मग पालखीतून सितोपंत, त्या काळात थाट खूप मोठा होता, पालखीतून सितोपंत देवीला दररोज जायचे. ते देवीला जात असताना दासोपंतांची त्यांची नजरानजर झाली, त्या क्षणी त्यांची समाधी लागली. समाधी अवस्थेत ते पोचले. त्या भोयांनी पालखी देवीच्या मंदिरात नेली तरी सुद्धा ते उतरायलाच तयार नाहीत. काय झालं, उन्मनी अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. नेमकं काय झालं हे त्यांनाही कळत नव्हतं. शेवटी परत सेवेकऱ्यांनी तिथं त्यांना वापस घेऊन आले आणि म्हणाले की अरे कुणीतरी सत्पुरुष आला, त्याच्या पायावर यांचं डोकं ठेवावं म्हणजे व्यवस्थित शुद्धीत येतील असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी त्यांना बाहेर त्यांच्या पायावर त्यांचं डोकं ठेवलं. त्या क्षणी त्यांची समाधी अवस्था जागृत झाली. आणि ही अवस्था जागृत झाल्यानंतर मग त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं की कोण कुठले अशी विचारपूस केली. आणि मग सगळं त्यांना सांगितलं की माझा असा असा प्रण होता आणि मी तुम्हाला बघता क्षणी माझी समाधी लागली, तेव्हा कृपया आता मला तुम्ही अनुग्रहित करा आणि मला तुमच्या छायेखाली घ्या, छत्रछायेखाली घ्या. तेव्हा दासोपंतांनी ते मान्य केलं, त्यांना अनुग्रह दिला आणि मग हळूहळू आमच्या घरी या, आमच्या घरी राहा असं म्हणून मग त्यांनी दासोपंतांना जागा दिली. स्वतंत्र ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था सगळी केली आणि आता कायमचं इथंच वास्तव्य करा असंही सांगितलं. आणि मग आज जी धाकटे देवघर थोरले देवघरची जागा आहे तर ती दासोपंतांना देशपांडेंनी दिलेली जागा आहे. मग त्या ठिकाणी दासोपंत राहू लागले. साधारणपणे वयाच्या 35-40व्या वर्षी दासोपंत अंबाजोगाईत स्थिरावले. पण हे स्थिरावले असताना, स्थिरावण्याच्या पूर्वी दासोपंतांनी प्रवासामध्ये 2 ग्रंथ लिहिलेले होते. साधारणपणे माहूरगडावरच 2 ग्रंथ लिहिलेले होते. आगम दीपिका नावाचा त्यांचा, वरदागम दीपिका नावाचा एक ग्रंथ आहे तो, आणि दत्त महात्मा असे 2 ग्रंथ त्यांनी माहूरगडावर लिहिलेले होते. आणि मग वयाच्या 35-40 वर्षानंतर दासोपंत इथं स्थिरावले आणि मग इथं लेखन करू लागले.
लेखन करत असताना दासोपंतांचा नियम असा होता की एक ढबू, त्या काळातला पैसा होता ढबू, तर त्या एक ढबूची शाई संपल्याशिवाय दासोपंत लिखाणातून उठायचं नाही. आणि मग प्रसंग असा घडला त्यातही की संत एकनाथ आणि दासोपंत समकालीन, नाथ पंचक म्हणून दासोपंत ओळखले जायचे. पंचक म्हणजे 5 संत, संत जनी जनार्दन, विठा रेणुकानंदन, दासोपंत, एकनाथ आणि अजून एक संत, असे 5 जणांचा गट, म्हणजे समकालीन संत असं त्यांना म्हणलं जायचं. आणि मग त्या समकालीन संतांमधला जो कोणी प्रमुख संत आहे, मोठा संत आहे, त्याच्या नावानं ते पंचक ओळखलं जायचं, म्हणून त्याला नाथ पंचक असं म्हणलं गेलं. आणि मग नाथांचा आणि दासोपंतांचा पूर्वी संपर्क झालेला होता, कारण भारत भ्रमणाच्या काळामध्ये दोघांच्याही भेटी बऱ्याच वेळेला झाल्या, माहूरगडावरही बऱ्याच वेळेला भेटी झालेल्या होत्या. आणि मग नाथ महाराज इथे त्यांना भेटायला आले. अशी आख्यायिका सांगतात की नाथ महाराज भेटायला आल्यानंतर दासोपंत त्यांच्या लिखाणात होते, मग्न होते, आणि त्यांचं एकाग्रता इतकी होती किंवा त्यांची निश्चय इतका होता, व्रत इतकं जबरदस्त होतं की तेवढी ढबूश पैशाची शाही संपल्याशिवाय ते उठायचं नाही म्हणजे उठायचं नाही. नाथांनी त्यांना निरोप पाठवला की आलोय, या भेटायला. पण दासोपंत काही उठले नाहीत आपलं लिखाण पूर्ण होईपर्यंत. आणि मग असं सांगितलं जातं, अशी आख्यायिका आहे की नाथांना राग आला आणि नाथांनी दासोपंतांना शाप दिला की तू जे काय लिहितोयस ते सगळं तुझ्या वंशातल्या लोकांशिवाय इतरांना कळणार नाही. त्यावेळेला दासोपंत पदार्णव नावाचा ग्रंथ लिहित होते. जशी अभंग असतात तशी पद लिहिलेली दासोपंतांनी. 1.25 लक्ष पदांचा हा पदार्णव आहे. जशी भारुड किंवा पद अभंग लिहिलेले असतात तशी ही पद 1.25 लाखाच्या संख्येमध्ये. आणि मग आजही म्हणजे अजूनही खरंच ती पद म्हणताना इतर लोकांना ती पद कळत नाही फारसं. गोस्वामी लोक आम्ही पद म्हणताना किंवा देशपांडे लोक पद म्हणताना ती पद इतरांना कळत नाहीत फारशी, त्यातले शब्द इतरांना कळत नाहीत फारसे. आणि दासोपंतांनी मग त्यांना सांगितलं की तू जे काही लिहितोयस ते सगळं लिखाण 400 वर्षापर्यंत बाहेर पडणार नाही. 400 वर्षानंतर तुझ्या लिखाणाला ऊर्जित अवस्था प्राप्त होईल. तसं बघता म्हणजे माझं त्याच्यातलं जे काही म्हणणं आहे ते माझं त्यातलं असं म्हणणं आहे की जे नाथ महाराज शांती ब्रह्म म्हणून ओळखले जातात, जे नाथ महाराज दयेसाठी ओळखले जातात, दया क्षमा शांती याच्यासाठी ओळखले जातात, आणि ज्या नाथ महाराजांच्या अंगावर एका मनुष्यानं 108 वेळेला थकल्यानंतर नाथ महाराज त्याला काही बोलले नाही, त्याला काही शाप दिला नाही, ते नाथ महाराज आपल्यासारख्या दुसऱ्या संताला शाप कसे देऊ शकतील असं प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे. पण दुसऱ्या बाजूचा विचार केला तर खरोखरच 400 वर्षापर्यंत दासोपंत बाहेरच पडले नाहीत. आता दासोपंतांना त्या शापाला 400 वर्ष पूर्ण झाली मागच्या वर्षी, आणि खरोखर आता दासोपंतांचं वाङ्मय किंवा दासोपंत हे बाहेर पडतात की टीव्हीवर काही कार्यक्रम झाले किंवा बरीचशी आता लोक अभ्यास करतायत, त्याचा ते विषय मांडतायत ते, त्यामुळं त्याच्यावर PhD सुद्धा 2-3 जणांनी केलेली आहे. त्यामुळं खरोखर दासोपंत बाहेर पडतात. म्हणजे दोन्ही बाजू तेवढ्याच स्ट्रॉंग आहेत, त्यातून निवाडा करणे हे प्रचंड अवघड गोष्ट आहे असं वाटतंय. दासोपंतांनी 35-40व्या वर्षी इथं स्थिरावले आणि नंतरच्या काळामध्ये दासोपंतांनी लिखाण करायला सुरुवात केली. दासोपंतांचा मुख्य ग्रंथ म्हणजे पासोडी. पासोडी म्हणजे जसं म्हणतात की तुका झाला असे कळस, तसं खरोखर पासोडी म्हणजे दासोपंतांच्या लिखाणाचा कळस आहे. पासोडी काय आहे तर पासोडा असा मराठी शब्द आहे म्हणून. पासोडा म्हणजे अंगावर पांघराचा जाड कपडा, पूर्वीच्या काळामध्ये त्याला पासोडा असं म्हणलं जायचं. त्याच्यावर ग्राफाईटची पावडर आणि कवड्यांची पावडर घासून त्याला, आणि खळ, पूर्वीच्या काळामध्ये एखादी गोष्ट चिटकवण्यासाठी खळ केल्या जायची, गव्हाच्या पावडरची मला वाटतं ती असायची, आणि मग ती खळीचे थर त्याच्यावर लावले जायचे, आणि मग ग्राफाईटची पावडर आणि कवड्यांची पावडर त्याच्यावर घासली जायची आणि त्याला टिकाऊपणा आणलेला. आणि हे सगळं घासून तो टिकाऊपणा आणला त्याला, आणि त्याच्यावर पंचीकरण मांडलेलं आहे दासोपंतांनी. पंचीकरण म्हणजे पंचमहाभूतांचा देह आपण जो म्हणतो त्याला पंचीकरण असं अध्यात्मशास्त्रात साधारणपणे म्हणतात. खूप मोठी संज्ञा आहे पंचीकरण, तशी त्याच्यामध्ये खोलामध्ये आता नको जायचं. मग दासोपंतांनी या पंचीकरणामध्ये काय मांडलं? पंचीकरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. साधारणपणे 1000 ते 1500 ओव्या याच्यामध्ये आहेत, श्लोक याच्यामध्ये आहेत. पण
दासोपंतांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दासोपंतांनी हे सगळं चित्राकृतीच्या माध्यमातून समजावून सांगितलंय. त्याच्यामध्ये अश्वत्थ वृक्ष आहे, अश्वत्थ वृक्षाचं चित्र आहे. म्हणजे काय अश्वत्थ वृक्ष म्हणजे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. ऊर्ध्व मूल मधशाख, खाली शाखा वरी मूळ, अशा पद्धतीचा मराठी त्याचा अनुवाद होतो. ज्या वृक्षाचं खाली शाखा आहेत आणि वरी मूळ आहे असा वृक्ष म्हणजे अश्वत्थ वृक्ष. त्या अश्वत्थ वृक्षाचं चित्र आहे, हंसाचं चित्र आहे, मालाचं चित्र आहे, कमंडलूचं चित्र आहे, पंचकोश चक्र आहे, स्थूल देह विवरण चक्र आहे, असे विविध प्रकारचे चक्र त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या आकृत्यांमध्ये दासोपंतांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या आकृत्यांमध्ये दासोपंतांनी लिखाण केलंय या सगळ्या. पण या आकृत्या बघत असताना कुठंच खाडाखोड नाही, कुठं कोंबाकोंबी केलीये असं सुद्धा दिसत नाही. अतिशय स्वच्छ सुवाच्य आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे कमाल आहे. आपण एखादा चित्रकार जरी असला तरी त्या चित्रकाराला आपल्या चित्रामध्ये रेखाचित्र जर काढत असेल तर कुठेतरी त्याला खाडाखोड काहीतरी करावी लागते, पण अजिबात खाडाखोड नाही. अतिशय सुंदर पद्धतीची चित्र ती काढलेली आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट, पासोडीमध्ये बाजूला वेलबुट्टीची डिझाईन आहे. ही डिझाईन म्हणजे मास्टर स्ट्रोक जो असतो चित्रकलेमधला तो म्हणजे वेलबुट्टीची डिझाईन आहे. अतिशय सुंदर आणि नैसर्गिक कलरचा वापर केलेला आहे. आज देखील ती पासोडी आपल्याला थोरले देवघर इथं पाहायला मिळते. ओरिजिनल पासोडी पाहणं 40 फूट लांब आहे आणि 4 फूट रुंद इतका कपडा आहे आणि त्याच्यावरती लिखाण केलेलं आहे. इतक्या सुंदर पद्धतीने लिखाण केलेलं आहे की आपण पाहण्यातच दंग होऊन जातो. अशा पद्धतीनं विविध चित्राकृतींच्या माध्यम म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आज आमच्या मॅडम समोर बसलेल्या आहेत. मला शिकवलेले मुकदम गुरुजी, मी त्यांच्याकडे इंग्लिशला ट्युशनला जायचो आणि मॅडम मला बीएडला शिकवायला होत्या. अध्यापन पद्धती शिकवताना शिक्षकानं कशा पद्धतीने एखादा विषय मांडावा, समोरच्याला समजावून सांगावा, हे पासोडीच्या माध्यमातून दासोपंतांनी दाखवून दिलं. दासोपंतांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जर सांगायचे झाले तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पैलू आहेत. दासोपंत एक उत्तम शिक्षक होते, जे आता मी तुम्हाला सांगितलं. दासोपंत एक उत्तम नाटककार होते, कारण ललित नावाची परंपरा, ललित नावाचं त्यांनी काही पदं लिहिली आणि ते त्या पदावर नाट्यकरण सोंग घेतली जातात. आज देखील नवरात्रोत्सवामध्ये देवघरच्या अशा पद्धतीची पदं घेतली जातात. मग त्याच्यामध्ये गवळण आहे, त्याच्यामध्ये जोगण आहे, त्याच्यामध्ये भुत्या आहे, त्याच्यामध्ये शिपाही आहे, बैरागी आहे, अशा पद्धतीची विविध पदं दासोपंतांनी त्याच्यात लिहिली. म्हणजे थोडक्यामध्ये दासोपंत एक उत्तम नाटककार देखील होते, एक उत्तम दिग्दर्शक देखील होते. आमच्याकडची देवघरची जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं, देवघरची एकंदर रचना पाहिली तर ही रचना एकंदर प्राचीन काळच्या ग्रीक रंगभूमीशी साधर्म्य असलेली रंगभूमी दासोपंतांची आहे. म्हणजे काय तर अशा पायऱ्या पायऱ्यांनी प्रेक्षक बसतात. आज आपण जे हॉल्स बघतो वेगवेगळे, पायऱ्या पायऱ्यांनी प्रेक्षक बसतात आणि मध्यभागी खाली खोल असा रंगमंच असतो. अशा पद्धतीची ती रचना दासोपंतांनी त्या काळामध्ये केलेली. देवघर देखील त्या काळात किंवा त्यांच्या फार तर नंतरच्या काळामध्ये, नंतरच्या पिढीमध्ये बांधल्या गेलेल्या आहे. आणि मग दासोपंत उत्तम नाटककार होते, उत्तम चित्रकार होते, उत्तम शिक्षक होते, उत्तम संगीतकार होते. दासोपंतांनी जो पदार्णव नावाचा ग्रंथ लिहिला, 1.25 लाख पदं त्याच्यात लिहिली. त्यातली आज फक्त 3-3.5 हजार पदं आपल्याला पाहायला मिळतात, बाकीची पदं पाहायला मिळत नाही. मोरोपंतांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं की दासोपंतांनी 1.25 लाख पदांचा अर्णव लिहिला, म्हणून त्याला 1.25 लाख पदं आहेत असं मानलं जातं. आणि आज फक्त उपलब्ध 3 ते 3.5 हजार पदं आहेत. आणि या 3.5 हजार पदांपैकी आज 200 ते 300 पदं फक्त परंपरेनं गायली जातात. पण आता त्याच्यावर संशोधन सुरू झालंय, तर संशोधनांती असं लक्षात येतंय की या सगळ्या पदांमध्ये संगीताचे जवळपास 80 ते 85 राग आहेत. म्हणजे त्या काळामध्ये दासोपंतांनी किती मोठी संगीत साधना केलेली असेल याचा अंदाज येतो. 11 ताल त्याच्यामध्ये येतात दासोपंतांच्या त्या एकंदर पदरचनेमध्ये. दासोपंतांना संगीताचं ज्ञान होतं, त्याप्रमाणे दासोपंतांना वादनाची कला सुद्धा अवगत असावी, कारण दासोपंतांच्या बऱ्याचशा पदांमध्ये मृदुंगाचे बोल येतात किंवा इतर अनेक वाद्यांचे बोल सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत.
त्यामुळं दासोपंत हे उत्तम संगीतकार देखील होते. दासोपंत हे उत्तम लेखक होते. अनेक ग्रंथ दासोपंतांनी लिहिले. दासोपंतांचं गीतार्णव नावाचा ग्रंथ आहे, गीतेवरची टीका आहे. फक्त 18वा अध्याय जर त्याचा आपण घेतला, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या MA च्या अभ्यासक्रमाला तो अध्याय 18,000 श्लोक आहेत त्या अध्यायामध्ये. 1000 पानांचा साधारणपणे तो अध्याय. आणि एका अभ्यासकांनी, राजवाड्यांनी वगैरे त्यांची तुलना अशी केली, रेशिओ काढलाय त्यांनी लिखाणाचा, की गीतेवर टीका महत्वाच्या 2-3 लोकांनी केली असं आपण मानू. पहिली केली ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतल्या एका श्लोकासाठी ज्ञानेश्वरीमध्ये 5 श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलं. वामन पंडित नावाचे एक सिद्धहस्त लेखक होऊन गेले, त्यांनी सुद्धा यथार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्या यथार्थ दीपिकेमध्ये त्यांनी एका श्लोकाचं एका श्लोकाला साधारणपणे 11 श्लोक वापरले. भगवद्गीतेचा एका श्लोकाचं वर्णन 11 श्लोकांमध्ये केलं. तर दासोपंतांनी भगवद्गीतेचा एका श्लोकाचं वर्णन 1517 श्लोकांमध्ये केलं. इतकी मोठी अमाप ग्रंथ रचना दासोपंतांनी केली. खरोखर गीतार्णव हे नाव म्हणजे खरंच साध्य आहे की अर्णवच निर्माण केला खूप मोठा त्यांनी गीतेच्या ह्याचा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठे विषय आले. गीतार्णवामध्ये सुद्धा असा विषयच नाही की ज्या विषयाला दासोपंतांनी स्पर्श केला नाही. म्हणूनच कदाचित त्यांना सर्वज्ञ या पदवीनं म्हणजे या पदवीनं गौरविलेलं असावं. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा. आणि मग म्हणजे दासोपंतांच्या गीतार्णवात मी 2-3 मुद्दे फक्त त्यातले सांगतो आणि मग पुढच्या मुद्द्याकडे जातो. गीतार्णवामध्ये जर आपण पाहायला गेलो तर 18 अध्याय दासोपंतांनी लिहिले. मी फक्त एक अध्याय सांगितला की 18,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. अनेक अध्यायांमध्ये अनेक विषय आलेले आहेत. 16व्या अध्यायामध्ये तर इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे. दैवी संपदा सांगितलेली 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या. आणि या दैवी संपत्तीचा एक गुण घेऊन दासोपंतांनी त्याच्यावर 50, 100 श्लोक लिहिलेले आहेत. आणि इतकं सुंदर विवेचन त्याच्यात केलेलं आहे की वाचणारा माणूस दंग होऊन जातो. फक्त दासोपंत थोडे अप्रकाशित राहिले, पाठीमागे राहिले. त्याचं कारण महत्वाचं हे जाणवलं की दासोपंतांची भाषा थोडीशी जड आहे. दासोपंतांचं वैचारिक अधिष्ठान पाहता, दासोपंतांचा वैचारिक अभ्यास पाया बघता, दासोपंतांचा वैचारिक अधिष्ठान हे अतिशय उच्च प्रतीचं होतं. त्यामुळं दासोपंतांचं लिखाण हे आपल्याला थोडंसं जड वाटतं. गीतार्णवाविषयी सांगू लागलो होतो. गीतार्णवामध्ये अनेक विषय प्रतिपादिलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर कृषी, गोरक्ष, वाणिज्य असे सुद्धा आधुनिक काळातले विषय दासोपंतांनी, विज्ञान असे सुद्धा विषय त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट जी तुम्हाला ऐकायला आवडेल की आपण आज शिवाजी महाराजांचा गनिमी कावा असं म्हणतो, पण या गनिमी काव्याचं वर्णन दासोपंतांनी गीतार्णवाच्या अध्यायामध्ये केलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्याला माया युद्ध असं म्हणलेलं आहे त्यांनी. आणि सगळा गनिमी कावा जसा असतो तसं हे सगळं माया युद्ध आहे. आणि हा गनिमी काव्याचं बाळकडू त्यांना शिवाजी महाराजांना कुणाकडून मिळालेलं आहे? रामदास स्वामींकडून मिळालेलं आहे. आणि रामदास स्वामी, एक महत्वाची गोष्ट म्हणजे रामदास स्वामी अंबाजोगाईमध्ये आलेले. जर रामदासांचं चरित्र आपण पाहायला गेलो तर रामदासांनी अंबाजोगाईत येण्याच्या पूर्वी फक्त मठ स्थापन करणं एवढंच काम केलंय. पण अंबाजोगाईत आल्यानंतर अंबाजोगाईत समर्थांचं वास्तव्य खूप दीर्घकाळ होतं. 2-5 वर्ष तरी अंबाजोगाईत समर्थ राहिलेले आहेत. तिकडं मुकुंदराजाच्या तिथे किंवा दासोपंताच्या समाधीच्या तिथे त्यांचं वास्तव्य होतं. त्यांनी इथे मुकुंदराजांचा विवेक सिंधू आणि दासोपंतांच्या अनेक ग्रंथांचं अध्ययन केलं आणि त्याच्यावरून त्यांना साहित्यात लिखाणाची प्रेरणा झाली असं म्हणलं जातं. कारण समर्थांनी अंबाजोगाईत येण्याच्या पूर्वी काहीच लिखाण केलेलं नाही, पण अंबाजोगाईतून गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर लिखाण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे समर्थांच्या लिखाणावर दासोपंतांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. जर आपण पाहिलं तर समर्थांनी जो लिहिलेला दासबोध नावाचा ग्रंथ आहे, समर्थांनी लिहिलेला दासबोध नावाचा ग्रंथ आहे, तर या दासबोध नावाच्या ग्रंथाला समर्थ परंपरेमध्ये ग्रंथराज असं म्हणतात. आणि दासोपंतांनी ग्रंथराज नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. गुरु शिष्य संवाद, योग तत्व अशा पद्धतीचा त्याचा विषय आहे सगळा. आणि असं म्हणलं जातं
की अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, मी असं म्हणत नाही, अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की दासोपंतांच्या ग्रंथराजाची सुधारित आवृत्ती, विस्तृत आवृत्ती म्हणजे दासबोध आहे. अनेक शब्द, अनेक श्लोक हे साधर्म्य साधणारे आहेत, सारखेपणा दाखवणारे आहेत. त्यामुळं त्यांच्या परंपरेमध्ये दासबोधाला ग्रंथराज असं म्हणतात. आणि कदाचित मी आता जे सांगितलं की बाळकडू जे होतं गनिमी काव्याचं, ते ह्यांना शिवाजी महाराजांना समर्थांकडून मिळालं आणि समर्थांनी दासोपंतांकडून ते घेतलं. दासोपंतांची कीर्तनं इथं देवघरी झालेली आहेत, त्याचे पुरावे देखील काही आपल्याला आढळतात. दासोपंतांच्या नंतरच्या काळामध्ये रामदास स्वामी आलेले आहेत. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज थोडेसे समकालीन. आणि मग रामदास स्वामी तेव्हा दासोपंत नव्हते, कारण दासोपंतांनी समाधी घेतली आणि त्यानंतर रामदास स्वामी इथं आले. पण दासोपंतांच्या लिखाणाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव आपल्याला जाणवतो. अनेक दासोपंतांनी वापरलेले शब्द हे रामदासांच्या आवडीचे होते, म्हणून रामदास ते अनेक वेळेला वापरतात शब्द. ब्रह्मसाक्षात्कारू, रोकडा असे जे शब्द आहेत, तर हे दासोपंतांच्या देखील आवडीचे शब्द होते. अनेक वेळेला ते आलेले आहेत आणि समर्थांनी सुद्धा ते अनेक वेळेला वापरलेले देखील आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे याचा महत्वाचा पुरावा की दासोपंतांचा समर्थांवर प्रभाव पडला, याचा महत्वाचा पुरावा म्हणजे आज देखील सज्जनगडावर इथल्या काही ग्रंथांची हस्तलिखित उपलब्ध आहेत. एवढंच नाही, फक्त तिथेच नाही, तर तंजावर किंवा इतर भारतातल्या रामदासी मठांमध्ये दासोपंतांचे काही ग्रंथ उपलब्ध आहेत आज देखील, त्याच्या हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत. त्यामुळे दासोपंतांचं लिखाण हे अर्णवच होतं. दासोपंतांकडे जसं एखादा विषय सविस्तर मांडण्याची गुण होता, जसं मी सांगितलं की त्यांनी गीतार्णव नावाचा ग्रंथ लिहिला, तसं सूक्ष्माती सूक्ष्म विवरण करण्याचा सुद्धा गुण त्यांच्याकडे होता. जसं दासोपंतांनी गीतार्णव खूप मोठ्या प्रमाणात लिहिला, तसं गीतार्थबोध चंद्रिका नावाचा ग्रंथ लिहिला दासोपंतांनी. अवघ्या 8,849 ओव्या, श्लोक त्याच्यामध्ये. गीतेचं मोठ्यातलं मोठं सुद्धा केलं आणि छोट्यातलं छोटं सुद्धा केलं. दासोपंत या सगळ्या आपल्या ग्रंथांमधून, दासोपंतांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दासोपंतांच्या परंपरेमध्ये यंत्र आणि मंत्र साधारणपणे 3 शाखा आहेत. यंत्र, तंत्र आणि मंत्र. तंत्र काही दासोपंतांजवळ नव्हतं, पण मंत्र आणि यंत्र या 2 मार्ग त्यांनी अनुसरलेले होते. दासोपंतांच्या देवगिरी आज देखील यंत्र पूजा केली जाते. यंत्र आहे, तांब्याच्या ह्याच्यावर कोरलेलं यंत्र आहे आणि ते यंत्राची पूजा केली जात असते. उत्सवामध्येच ती पूजा केली जाते फक्त. आणि मंत्र म्हणजे मंत्र तर खूप आहेत. दासोपंतांनी त्यांची नित्य नैमित्तिक पूजा ही वेगळ्या पद्धतीची आहे. इतर ठिकाणी जी पूजा केली जाते ती वेगळी केली जाते. दासोपंतांनी स्वतःची पूजा स्वतः लिहिलेली आहे, कशा पद्धतीने केली पाहिजे ती. स्तोत्र तर प्रचंड प्रमाणात स्तोत्र लेखन केलेलं आहे दासोपंतांनी. आणि अतिशय सुंदर मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून सुद्धा दासोपंतांचा ग्रंथांचा साहित्याचा जर अभ्यास केला तर ती एकच शाखा पुरे की त्याच्यामध्ये खोलात जाऊन अभ्यास करता येईल. त्याच्यातल्या दासोपंतांचं एकंदर भावकविता, दासोपंतांच्या त्या कवितेमधल्या जाणिवेतून नेणिवेकडे नेण्याची प्रक्रिया, ही सगळी अतिशय सुलभ आणि अतिशय सुंदर पद्धतीने दासोपंतांनी मांडलेली आहे. दासोपंतांनी त्या काळामध्ये भोंदूगिरी, अंधश्रद्धा अशा विषयांवर सुद्धा लेखन केलेलं आहे. दासोपंतांनी जी काही अनेक पदं लिहिली त्याच्यातून एकमेव त्याच्यातलं महत्वाचं कारण, या लिखाणामागचा महत्वाचा उद्देश की समाजातला भक्तिभाव वाढावा, समाजातली भक्ती परंपरा वाढावी, समाजातले दुर्गुण दूर व्हावेत आणि सद्गुणाकडे समाज प्रवृत्त व्हावा, या समाज प्रबोधनाच्या हेतूने दासोपंतांनी सगळं लिखाण केलेलं आहे. पण मी सांगितलं त्याच्याप्रमाणे दासोपंतांची वैचारिक पातळी ही खूपच वरची होती. त्यामुळे त्यांचं लिखाण सामान्य माणसाला समजणं जरा जड जातं. जसं दासबोध हा पटकन समजतो माणसाला, तसं ग्रंथराज घेतला किंवा इतर दासोपंतांचा ग्रंथ घेतला तर अतिशय जड शब्द, मुळात त्यातले शब्दांचेच अर्थ कळणं प्रचंड अवघड गोष्ट आहे. दासोपंतांच्या 16वा अध्याय
प्रकाशित केलेला आहे आणि त्या 16व्या अध्यायाचा मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास केलाय. खरं तर त्या संशोधकांनी असं ठरवलं होतं की 18 अध्यायाचा करायचा, पण अख्ख्या त्यांच्या आयुष्यभरामध्ये मला वाटतं आरगडे सर, मातेकर सर, आपल्या इथले लोक त्याच्यामध्ये होते 2 जण आणि बाकी औरंगाबाद पुणे असे लोक होते. तर अख्ख्या त्यांच्या आयुष्यभरामध्ये फक्त 16वा अध्याय त्यांना प्रकाशित करता आला, इतर अध्याय त्यांना प्रकाशित करता आले नाही. इतकं मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये काम करण्यासाठी संधी आहे. आज तसं पाहता दासोपंतांचे म्हणजे एक एक पद्यपंक्ती किंवा एक एक त्यांच्या पदांवर जर बोलायचं झालं तर म्हणजे खरं तर कीर्तन किंवा प्रवचन कसं असतं त्या पद्धतीने एका एका पदांवर अर्धा तास त्याचं निरूपण करता येऊ शकतं. पण तसंच दासोपंतांचा श्लोक सुद्धा इतके सुंदर सुंदर श्लोक आहेत की त्या श्लोकांचा भावार्थ जर कळून घेणाऱ्यांनी घेतला तर अतिशय हृदयस्पर्शी असा त्याचे सगळे भावार्थ आहेत. एक फक्त सांगतो, कोकिळू काळा वायसू काळा वसंतू त्याचा निवाडू झाला, अशा पद्धतीचं दासोपंतांचे एक श्लोक आहे. कोकिळ हा काळा असतो, कावळा देखील, वायस म्हणजे कावळा, कावळा देखील काळा असतो. कोकिळू काळा वायसू काळा वसंतू त्याचा निवाडू झाला. वसंत ऋतूमध्ये मात्र दोघांमधला फरक आपल्याला लक्षात येतो, कारण वसंत ऋतूमध्ये कोकिळ ओरडतो किंवा हे करतो. त्यामुळं म्हणजे थोडक्यात दासोपंतांना काय सांगायचं तर माणसाच्या दिसण्याकडे, रूपाकडे, वरवर त्याच्या बाह्यांगाकडे लक्ष देऊ नका, तर माणूस आतून कसा आहे, त्याची गुण कसे आहेत याच्याकडे लक्ष पुरवा, असं दासोपंत त्याच्यातून सांगतात. म्हणजे तसं तर अजून एक त्यांनी चक्क स्पष्ट उदाहरण दिलं की बाह्य देह पाहताती मूर्ख, असं म्हणलं की जे लोक फक्त बाह्य देह बघतात ते मूर्ख असतात. आज म्हणलं जातं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन, पण असं काही नसतं. फर्स्ट इम्प्रेशन पडतं, पण फर्स्ट इम्प्रेशन पडल्यानंतर देखील तुम्ही कसं वागता, तुम्ही कसं राहता, त्याच्यावर तुमचं इम्प्रेशन टिकून राहत असतं. त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं होत नाही. अशी अनेक उदाहरणं, अशी अनेक पदं दासोपंतांनी लिहिलेली आहेत. दत्तात्रयांना अळवणारी, दत्तात्रयांना भावपूर्ण अळवणारी विरहिणी नावाचा मराठीतला प्रकार आहे. विरहिणी म्हणजे दत्तात्रयाला अळवणं, हा जो प्रकार आहे. म्हणजे दत्तात्रय माझ्यापासून दूर आहेत आणि त्याची आळवणी करणं की मला भेट द्या, अशा पद्धतीची अनेक पदं दासोपंतांची त्याच्यामध्ये आहेत. त्याला विरहिणी असं म्हणलं जात असतं मराठीच्या साहित्याच्या भाषेमध्ये. असे अनेक पद्य प्रकार, असे अनेक प्रकार दासोपंतांनी लिहिले. त्यांची ग्रंथसंपदा जवळपास 100च्या आसपास आहे आणि आज अस्तित्व उपलब्ध नाही तेवढी, त्यांची नावच आज फक्त उपलब्ध आहे. त्यातले काही ग्रंथ आज उपलब्ध झालेले आहेत आणि मग ते छापणं वगैरे अशी प्रक्रिया थोडीशी आता सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं मी जे मगाशी म्हणालो की ललित दासोपंतांची परंपरा ही वेगळीच आहे. म्हणजे दासोपंतांच्या आता त्यात एक मतभेद आहेत की कोणी म्हणतं आनंद संप्रदाय दासोपंतांचा, कोणी म्हणतं दक्ष संप्रदाय. पण जरी तसं असलं तरी देखील परंपरा ही भिन्न आहे. म्हणजे दासोपंतांची परंपरा ही गाणगापूरशी रिलेटेड नाही किंवा नरसिंह सरस्वतीशी किंवा इतर कुठल्याही दत्त संप्रदायाशी निगडीत नाही. स्वतंत्र परंपरा असल्यासारखी दासोपंतांची परंपरा इथे आहे. आणि मग दासोपंतांच्या तिथे मगाशी सांगितलं की उत्सवामध्ये ललित होतं, त्या ललितामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेतली जातात, संपादण्या केल्या जातात, संवाद केले जातात आणि मग संवादातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जात असतं. लोक विविध प्रबोधनपर विषय त्याच्यामध्ये घेतले जात असतात. मुळात पदांमध्येच तसे विषय आहेत की दासोपंत दत्तात्रयांना अळवतात, तर पण समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींवर, समाजातल्या चुकीच्या प्रवृत्तींवर, भोंदूगिरीवर टीका सुद्धा दासोपंत तेवढीच कडाडून करतात या पदांच्या माध्यमातून. किंवा कशा पद्धत एखाद्या भक्ती मार्गामध्ये किंवा भक्तीच्या मार्गामध्ये काय म्हणता येईल त्याला की जवळीकता कशी साधावी परमेश्वराशी, हे त्यांच्या पदांमधून आपल्याला निरूपण दिसतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दासोपंतांनी या मंदिर परंपरेतल्या धर्मसंप्रदायाला कलात्मकतेचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं. अनेक मी मगाशी जे म्हणालो की दासोपंतांची अनेक अंगाने विचार करता येईल. दासोपंत संगीतकार, दासोपंत शिक्षक, दासोपंत लेखक, दासोपंत कवी, दासोपंत चित्रकार, दासोपंत तत्वज्ञ, दासोपंत विचारवंत, दासोपंत वादक, अशी अनेक मूर्तिकार,
दासोपंत आख्यायिका अशी सांगतात की दासोपंतांच्या निर्वाण काळामध्ये त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची आठवण काहीतरी असू द्या, आणि म्हणून मग दासोपंतांनी मेणाची एक दत्तात्रयाची मूर्ती तयार केली, एकमुखी दत्तात्रयाची, आणि ती मूर्ती गव्हाट त्या धान्यामध्ये ठेवायला सांगितली, आणि सांगितलं 1 महिन्याची काढली तर लोखंडाची होईल, 2 महिन्यांनी काढली तर तांब्याची होईल, 3 महिन्यांनी काढली तर पितळेची होईल, 4 महिन्यांनी काढली तर पंचधातूची होईल, 5 महिन्यांनी काढली तर चांदीची होईल, 6 महिन्यांनी काढली तर सोन्याची होईल, आणि 7 महिन्यांनी काढली तर नवरत्न जडित होईल. आणि मग त्यांनी ती समाधी घेतली. त्यानंतरच्या काळामध्ये मग झाला असं 3-4 महिन्यांनी एका शिष्याला दम पडला नाही, त्यांनी ती काढून पाहिली आणि खरोखरच ती पंचधातूची झालेली होती. परत ठेवून दिली त्यानं कुणाला न कळता, आणि 7 महिन्यांनी जेव्हा काढली तेव्हा ती मूर्ती पंचधातूचीच होती. आज देखील ती मूर्ती थोरल्या देवघरीत आपल्याला बघायला मिळते. आणि इतक्या सुंदर पद्धतीचं आरेखन, इतक्या सुंदर पद्धतीची रचना, त्यातले बारकावे हे देखील अतिशय सुंदर, अतिशय बघण्यास योग्य आहे. दासोपंतांचा आज आपल्याकडे खूप मोठा एक प्रश्न आहे की मातृभाषेतून शिक्षण, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. दासोपंतांनी त्या काळामध्ये त्याच्यावर खूप मोठं विवेचन केलंय की मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. त्या काळामध्ये संस्कृत ही फार मोठी तत्वज्ञांची भाषा असं मानलं जायचं, पण त्यांनी आपलं ग्रंथलेखन हे मराठी भाषेमध्ये जास्त केलं. दासोपंतांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दासोपंत हे बहुभाषिक व्यक्तिमत्व होतं. दासोपंतांनी जे लिखाण केलं त्या लिखाणामध्ये मराठी, संस्कृत, उर्दू, दख्खनी, तेलुगू, कन्नड, मल्याळी, फारशी अशा जवळपास 16 ते 17 भाषांमध्ये त्यांचं लिखाण आहे. इतका मोठ्या प्रमाणावर लिखाण दासोपंतांनी केलेलं आहे. संस्कृत मधून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर लिखाण केलंय. ईशकेन कठ प्रश्न या 4 उपनिषदांवरचं त्यांचं लिखाण, त्यांची टीका आहे. अशा पद्धतीने खूप बहुभाषिक व्यक्तिमत्व म्हणून दासोपंतांकडे पाहिलं जातं. मराठी भाषेचा त्यांनी खास पुरस्कार केला, आणि मराठी भाषेच्या बाबतीमध्ये सांगितलं त्यांनी की प्राकृत म्हणूनही दूषिती तेची या ज्ञानावंचिती, म्हणजे प्राकृत म्हणून जे त्याला दूषण देतील, कमी लेखतील, ते याच्यातल्या ज्ञानाला मुकतील, अशा पद्धतीची टीका दासोपंतांनी त्याच्यावर केली. दासोपंतांनी मराठी भाषेवर इतका मराठी भाषेवर पगडा असलेला संत कवी हा फार दुर्मिळ आहे. दासोपंतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये गीतार्णवामध्येच की घट हा शब्द आहे, घट या शब्दाला संस्कृत मधून घट एकच शब्द आहे, पण दासोपंतांनी मराठीमध्ये असलेले त्याला जवळपास प्रतिशब्द 27 दिलेले आहेत. घट या शब्दाला फक्त 27 प्रतिशब्द दिलेले आहेत दासोपंतांनी. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणावर त्यांनी मराठीचा पुरस्कार केला आणि मोठ्या प्रमाणावर शब्दसंपत्ती टिकवली आणि वाढवली. 128 प्रकारच्या म्हणजे शेती करण्यासाठी माती कशी असावी, मी मग सांगितलं. कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य असे विषय आलेत त्याच्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये. माती कशी असली पाहिजे, 128 प्रकारच्या मातीचं वर्णन त्यांनी त्याच्यात केलेलं आहे. मातीच्या गुणधर्मांचं वर्णन त्यांनी त्याच्यात केलेलं आहे. 28 प्रकारच्या गवतांच्या प्रजातीचं वर्णन त्यांनी त्याच्यात केलेलं आहे. म्हणजे दासोपंत फिरत असताना त्यांची निरीक्षण शक्ती किती दांडगी होती, अनुभव क्षमता किती दांडगी होती हे आपल्याला कळतं. पण दुर्दैवानं या एवढ्या मोठ्या माणसाचं म्हणजे अंबाजोगाईत राहत असताना सुद्धा आपल्याला हा माणूस माहीत नसतो बऱ्याच वेळेला. तेच नाही, असे अनेक व्यक्तिमत्व अंबाजोगाईचा जर इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा इतिहास आहे. कृष्णदयार्णव नावाचे कवी अंबाजोगाईत राहिलेले आहेत. मुकुंदराज अंबाजोगाईचे आहेत. बाबा महाराज म्हणून एक संत होऊन गेले जे अंबाजोगाईचे मूळचे, ज्यांच्याकडे मुकुंदराजांच्या समाधीची व्यवस्था होती पूजा अर्चेची, ज्यांच्या घराण्याकडे ते पुढे गेले. उमरी स्टेशन, उमरी नावाचं गाव आहे दासगणू महाराजांच्या समाधीच्या तिथे, ते देखील अंबाजोगाईचेच. अशी अनेक व्यक्तित्व, अशी अनेक मोठे मोठे कवी. कलश नावाचा एक कवी दासोपंत आपला शिवाजी महाराजांच्या दरबारी होता, तो देखील इथला. ही सगळी कीर्ती शिवाजी महाराजांपर्यंत सुद्धा दासोपंतांची पोचलेली होती. शिवाजी महाराज इथं आलेले असावेत पण त्याचा प्रत्यक्ष पुरावा दिसत नाही. पण शिवाजी महाराजांनी दासोपंतांच्या वंशजांना जहागिरी दिलेली होती. शिरूर पुण्याच्या जवळच्या तिथे त्याच्या सनदा काही उपलब्ध आहेत की तिथं जमीन त्यांनी शिवाजी महाराजांनी त्यांना इनाम म्हणून दिलेली होती. इथं सगळ्यात महत्वाचा आपल्याला अजून एक प्रश्न पडतो, तो म्हणजे इथं तर त्या काळामध्ये निजाम अस्तित्वात होता, पण निजामाच्या काळामध्ये दासोपंतांची परंपरा इथं टिकली कसं काय? तर प्रसंग असा घडलेला होता
की निजामानी दासोपंतांची परीक्षा घेण्यासाठी एका ताटामध्ये गोमांस पाठवलं होतं आणि सांगितलं की तुमच्या प्रभू दत्तात्रयांना नैवेद्य दाखवा हा. आणि तेव्हा दासोपंतांनी ते पाहिलं. दासोपंतांनी आपल्या कमंडलूतलं पाणी त्याच्यावर शिंपडलं आणि सांगितलं की घेऊन जा तुझ्या राजाला हा प्रसाद म्हणून. तेव्हा ते घेऊन गेल्यानंतर राजाने ते उघडून पाहिलं तर गुलाबाची फुलं झालेली होती. उघडी ताट तो गुलाब यवनाने पाहिला, असं त्याचं वर्णन एका कवीने केलेलं आहे छान. की त्यांनी त्यामुळं मग हा निजामही त्यांच्यावर खुश झालेला होता. निजामानेही त्यांना संरक्षण दिलेलं होतं. उलट त्यांची परंपरा वृद्धिंगत होण्यासाठी निजामानं त्यांना आजूबाजूच्या जवळपास पाहायला गेलं तर आज हे अस्तित्वात नाहीये, पण निजामानं जवळपास 1800 एकर जमीन त्यांना इनाम म्हणून दिलेली होती दासोपंतांच्या वंशजांना पुढच्या किंवा दासोपंतांना. इतकी मोठी परंपरा त्या वेळामध्ये खूप होती. पण ही परंपरा नंतरच्या काळामध्ये लोप होत गेली. मी सांगितलं त्याप्रमाणे आज फक्त आम्ही परंपरेनं फक्त 200 ते 300 पदं म्हणतो, बाकीची पदं आम्हाला म्हणता येत नाही. आणि त्या पदांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे राग वापरलेले आहेत, हे आता संशोधनाअंती सिद्ध होत आहे. आणि बरेचसे राग तर असे आहेत की त्याचा उगमच दासोपंतांपासून सापडतोय असं देखील. त्यामुळं संशोधनाची खूप आवश्यकता आहे या क्षेत्रामध्ये. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संशोधकांना ते आव्हान आहे. त्यामुळं असे संशोधक निर्माण व्हावेत ही मातेच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नमन. आज विशेष गोष्ट म्हणजे आपल्या गटाचं नाव निवेदिता गट आहे. निवेदिता भगिनी निवेदितांचा आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला आज आपल्या समोर सगळ्या निवेदितांसमोर मला बोलता आलं, दासोपंत मांडता आला, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो आणि